सब्जेक्ट आहे कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग. आपण सर्वजण बँकेचे कर्मचारी आहात, बँकेमध्ये आपण काम करता, सहकारी बँकेत आपण महत्वाच्या पदांवरती कार्यरत आहात. तर आपल्याला कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग हा विषय सुद्धा खूप जिव्हाळ्याचा विषय, महत्वाचा विषय. तो काळजीपूर्वक, लक्षपूर्वक आपण ऐकावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन. सर मी लेफ्ट झालं चालेल का? येस येस सर, ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर मी सर्वप्रथम आजच्या या आपल्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग या सब्जेक्टसाठी सेशन डिलिव्हर करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित असलेले श्री माधवेंद्र कोरडे सरांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. सर नमस्कार. सरांचे थोडेसे परिचय देईन मी. सरांनी बरीच वर्ष स्वतः बँकेमध्ये काम केलेलं आहे. वेगवेगळ्या उच्च पदस्थ पदांवरती सरांचा बँकिंग क्षेत्रातला हा भरपूर असा दीर्घ अनुभव आहे. ऑपरेशनल बँकिंग हे सरांचं एक्सपर्टायझेशन आहे आणि कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग यामध्ये सरांचं हातखंडा आहे. तर आपला हा जो काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये जितके जास्तीत जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते घेण्याचा सर प्रयत्न करतील. तर मी तेच परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या या कोर्ससाठी 40 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि हे जवळपास 90% हे जे विद्यार्थी आहेत ते कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कार्यरत आहेत सध्या. काही पुणे डीसीसी बँकेमध्ये आहेत, काही ठाणे डीसीसी बँके आणि 2-4 कॅन्डिडेट असे प्रायव्हेट आहेत. तर एकंदरीत 40 विद्यार्थ्यांची आपली बॅच आहे आणि आपला हा जो कोर्स आहे तो 9 महिन्याचा कोर्स आता झालेला आहे, 36 आठवड्यांचा. तर फर्स्ट सेमिस्टरच्या आपण 6 सब्जेक्टसाठी आपण कॉन्टॅक्ट क्लासेस सुरू केलेले आहेत आणि त्यामधला आपला जो सब्जेक्ट आहे तो कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग आहे. तर मी सरांना विनंती करेन की जास्त वेळ न दवडता, कारण आपले जे सेशन आहे ते ऑनलाईन मोडमध्ये 1-1 तासाचे सेशन आहेत. त्यामुळं सर आपण आपल्या सब्जेक्टला सुरुवात करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि आपल्याला जर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स सरांना विचारायचे असतील किंवा काही सरांनी सांगितलेले पॉइंट्स इम्पॉर्टंट वाटत असतील तर ते नोट डाऊन करा, कारण त्याच्यानंतर ते एक्झामच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. आणि दिवेकर सरांनी सुद्धा आपल्याला एक विनंती केली होती की तुम्ही पूर्ण सिलेबस एकदा वाचून काढा. तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट टॉपिक वाटतात ते तुम्ही विद्यार्थ्यांनी सजेस्ट करा, जेणेकरून आपल्याला त्या टॉपिकवरती फोकस करता येईल. तर परत एकदा आज तुम्ही पूर्ण सिलेबस वाचून घ्या 6 सब्जेक्टचा आणि त्याच्यामधून जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स वाटतात ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. त्या पद्धतीनं आपण ते सेशन अरेंज करू. तर परत एकदा स्वागत सर कोरडे सरांचं आणि आपल्याला विनंती की आपण सुरू करावं सेशन. सर एकच प्रश्न विचारायचा आहे. येस येस. जे काही अदर आहेत हा कोऑपरेटिव्ह बँक सोडून हे सोडून त्यांना बँकिंग बॅकग्राऊंड आहे का? शक्यतो नाही सर, बँकिंग बॅकग्राऊंड नाही. ते एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मेंबर वगैरे आहेत, पण त्यांची कोऑपरेटिव्हच्या क्षेत्रामधली एखादा डिप्लोमा करण्याची इच्छा आहे. तसे हार्डली 1 ते 2 कॅन्डिडेट आहेत, जास्त नाही आहेत. पण बाकी सर रिलेटेड आहेत सर. नाही, कारण काय आहे, ठराविक प्रिझम्पशन लेवल घ्यावी लागते ना, किंवा काम केलंय म्हणजे ही टर्मिनॉलॉजी किंवा हे बेसिक्स माहित असतील म्हणून विचारलं की ती प्रिझम्पशन लेवल घेऊन मला पुढे जाता येईल. ऑलमोस्ट सगळ्या कॅन्डिडेट्सला आपल्या दे आर व्हेरी मच फॅमिलियर विथ ऑल द टर्म्स. मग ठीक आहे, काही प्रश्न नाही आहे. ओके, प्लीज. सर्व पार्टिसिपंटना नमस्कार. आपण आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. पहिला जो काही मला सत्र देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आज मी जे काही कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये BR ऍक्ट या ठिकाणी आहे महत्वाचा, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ डिपॉझिट आणि डिपॉझिटर्स सुरू करायचा आहे. तर हा जो BR ऍक्ट म्हणजे ज्याचं नाव बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 असं आहे. म्हणजे हा कायदा नावावरूनच आपल्याला कळत आहे की 1949 सालापासून अस्तित्वात आहे, परंतु आपल्या कोऑपरेटिव्ह बँकांना तो लागू केला गेला मात्र 1 मार्च 1966 पासून लागू केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कालानुरूप बरेच दुरुस्त्या झालेल्या आहेत. अगदी आता लेटेस्ट जी दुरुस्ती झालेली आहे ती 2021 पासून लागू झाली, 1 एप्रिल 2021 पासून लागू झालेली आहे.
कोविडच्या काळामध्ये अध्यादेश काढून एक कोऑपरेटिव्ह बँका पण रिझर्व्ह बँकेच्या बँकिंगच्या संदर्भात सर्वतोपरी नियंत्रणाखाली आणण्यात आलेले आहेत. म्हणजे आता बँकिंगच्या बाबतीमध्ये बँकांचं नियंत्रक कोण, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि बऱ्याचशा पॉवर्स रिझर्व्ह बँकेने या दुरुस्तीतून आपल्याकडे घेतलेल्या आहेत. पंजाब आणि सिंध बँकेचा जेव्हा घोटाळा झाला त्यानंतर आरबीआय नेहमी म्हणायचे की आम्हाला तेवढ्या पॉवर्स नाही आहेत की आम्ही ऍक्शन घेऊ शकू, कारण कोऑपरेटिव्ह बँका या सहकार खात्याच्या पण अंतर्गत नोंदणी होत असल्यामुळे आणि त्यांना बाकीचे अधिकार असल्यामुळे आम्हाला त्याच्यावर कारवाई करणं शक्य होत नाही. आणि मग त्याच्यासाठी म्हणून ही या ठिकाणी ती दुरुस्ती आलेली आहे. तर हे सर्व कशासाठी, म्हणजे रिझर्व्ह बँक तरी कंट्रोल का ठेवते, तर आता लायसन्स देण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेकडे आहे. इव्हन बँक उघडायची असेल, ब्रांच उघडायची असेल तर लायसन आपल्याला रिझर्व्ह बँकेचं घ्यावं लागतं. त्याच्या मागे उद्देश काय आहे, तर जी काही डेव्हलपमेंट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, ती इव्हन व्हावी. म्हणजे एका ठराविक भागातच बँका निघतायत, जो पुढारलेला भाग नाही, अनबँक्ड एरिया आहे, त्याच्यामध्ये बँका जायला तयार नाही, त्यामुळे त्या तेथील लोकांना त्या सुविधा मिळत नाहीयेत. तर असं काही होऊ नये याच्यासाठी आणि एकंदरीत आपल्या देशाची जी काही जनरल इकॉनॉमी आहे याच्यावर सुद्धा कंट्रोल ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक हे आपल्याकडे अधिकार घेत असते. BR ऍक्टच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेकडे आहे या कायद्याची. तसंच या कायद्यामध्ये काही जर शंका असेल तर त्याचा अन्वयार्थ लावायचं, इंटरप्रिटेशन ऑफ द ऍक्ट किंवा इंटरप्रिटेशन ऑफ द लॉ हे फक्त रिझर्व्ह बँकेकडेच अधिकार आहेत. ते जे काही सांगतील ते आपल्याला प्रमाण मानावं लागतं, त्याच्यामध्ये काही हे नाही. हा जो कायदा आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा कोणाला लागू नाही आहे, तर प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी यांना हा लागू नाही आहे, लँड डेव्हलपमेंट बँक्स यांना हा लागू नाही आहे, आणि नॉन क्रेडिट सोसायटीज, कारण क्रेडिट सोसायटी म्हणजे शेवटी बँक ही क्रेडिट सोसायटी म्हणूनच रजिस्टर होते सहकार आयुक्तांकडे, पण ज्या नॉन क्रेडिट आहे म्हणजे बँकिंगचा व्यवसाय नाही करत आहेत तर त्यांना हे हा BR ऍक्ट काही लागू नाही आहे. आता हे जे काही नव्याने दुरुस्ती झालेली आहे लेटेस्ट, त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर रिझर्व्ह बँक आपल्या सहकारी बँकांचं शेअर कॅपिटल रेग्युलेट करण्याचे, नियंत्रित करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आलेले आहेत, मॅनेजमेंटचे अधिकार त्यांच्याकडे आलेले आहेत, ऑडिटच्या संदर्भात अधिकार त्यांच्याकडे आले आहेत, सुपरविजन करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आलेले आहेत. एखादी बँक वीक असेल तर त्या वीक बँकेचं दुसऱ्या स्ट्रॉंग बँकेमध्ये विलिनीकरण करायचे अधिकार पण रिझर्व्ह बँकेकडे आलेले आहेत. किंवा एखादी बँक त्यांना असं वाटलं की ही काही सुधारण्याच्या पलीकडे आहे, ही सुधारू शकणार नाही, तर ती बंद करण्याचे अधिकार, लिक्विडेट करण्याचे अधिकार सुद्धा रिझर्व्ह बँकेला आता या नवीन दुरुस्तीमुळे प्राप्त झालेले आहेत, की जे अधिकार पूर्वी सहकार आयुक्तांकडे होते. म्हणजे रिझर्व्ह बँकेला जर अशी ऍक्शन घ्यायची असेल तर त्यांना सहकार आयुक्तांना सांगावं लागायचं आणि सहकार आयुक्त कार्यालयामार्फत ही पुढची प्रक्रिया राबवली जायची. पण हे अधिकार त्यांनी आता आपल्या रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे घेतलेले आहेत. आपण ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहोत या रजिस्टर कोणाकडे केल्या आहेत, तर अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन आहे आपलं. त्याच्यामुळे पॉवर्स रिगार्डिंग इनकॉर्पोरेशन, रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्या बँकेचं रजिस्ट्रेशन करण्याचं, नोंदणी करण्याचं, निवडणुकीच्या संदर्भात हे आजही
दुरुस्तीनंतर पण सहकार आयुक्त कार्यालयाकडे हे अधिकार मात्र अजून आहेत. मग ते राज्याची बँक असेल तर प्रत्येक राज्याचा जो सहकार आयुक्त असतो त्यांच्याकडे आहे, आणि मल्टी स्टेट असेल तर सेंट्रल रजिस्ट्रार जो असतो त्याच्याकडे हे अधिकार आहेत. BR ऍक्ट मध्ये एकंदर 56 कलम आहेत. आता याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत ह्या BR ऍक्ट मध्ये विशेष लक्ष देण्यासारखे? त्याच्यामध्ये मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे बँक सुरू करायला जे लायसन्स दिलं जातं बँकिंगचं ते रिझर्व्ह बँक देते. एखादी ब्रांच एखाद्या ठिकाणी सुरू करायची असेल तर त्याचं लायसनही रिझर्व्ह बँक देते. रिझर्व्ह बँकेच्या या BR ऍक्ट मध्ये आपण जो रिझर्व्ह बँकेला ताळेबंद सादर करायचा आहे त्याचा ठराविक नमुना त्या कायद्यामध्ये दिलेला आहे. त्या नमुन्याप्रमाणेच बँकांना बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस हे रिझर्व्ह बँकेकडे सादर करावे लागते आर्थिक वर्ष संपल्यानंतर 90 दिवसामध्ये. त्याच्यानंतर बँकिंगची जी व्याख्या आहे की बँकिंग म्हणजे काय याचा उल्लेख हा BR ऍक्ट मध्ये आहे. कलम 5A. कलम 5A जर आपण वाचलं तर आपल्याला बँकिंगची व्याख्या या ठिकाणी कळेल. आणि त्या बँकिंगच्या व्याख्येमध्ये म्हणलेलं आहे की बँकेचं कार्य काय आहे तर ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट which is repayable on demand by check or draft or otherwise. म्हणजे बँकांना ठेवी गोळा करण्याचे अधिकार आहे. म्हणजे बँक म्हणजे काय तर ठेवी गोळा करणार. ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट त्याचं कार्य काय आहे? ठेवी स्वीकारणे. एक कशासाठी तर गरजू लोकांना कर्ज देण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी या निधीचा वापर करावा लागतो. आणि हे जे काही ठेवी आहेत कस्टमरच्या त्या परत देता येतात कस्टमरनी मागितल्यानंतर. रिपेएबल ऑन डिमांड त्यांनी मागणी केली की त्याचे पैसे आपल्याला परत द्यायचे असतात. हे बँकेचं कार्य या ठिकाणी आहे. ही डेफिनेशन आपल्याला BR ऍक्ट मध्ये मिळून येते. या BR ऍक्टचा सगळा उद्देश हा बँकेचा जो डिपॉझिटर आहे त्याचं हित जपणं हे महत्वाचं कार्य या बँकेकडे असल्यामुळे त्याच्यासाठी हा बँकिंग नियमन कायदा, त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं बँकिंग नियमन कायदा, हा आलेला आहे टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर. आणि म्हणूनच जे बिग बँक असेल ती स्ट्रॉंग बँकेत मर्ज करायची म्हणजे डिपॉझिटरचं नुकसान होऊ नये, किंवा मग तसं असेल तर बंदच करायला लावायची. ही जी काही कलम आहे ती त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर याच कायद्याखाली काही पिरियडिकल रिटर्न्स रिझर्व्ह बँक मागवते कंट्रोल ठेवण्यासाठी. त्याला ऑफसाइट सर्व्हायलन्स असं म्हणलं जातं. म्हणजे दुरून सुद्धा तुमचं निरीक्षण ती रिझर्व्ह बँक करत असते. बँकांचं इन्स्पेक्शन आता तर DCCच्या बाबतीत मला वाटतं नाबार्ड इन्स्पेक्शन करते, पण नाबार्ड ही RBI चीच एक विंग आहे. त्यामुळे इन्स्पेक्शन करणं, बुक्स ऑफ अकाउंट तपासणे, रिझर्व्ह बँकेने जी वेळोवेळी परिपत्रकं जारी केली आहेत त्याप्रमाणे बँक स्तरावर कार्यवाही होते का नाही हे पाहणं, नसेल होत तर बँकांना दंड करण्याचे अधिकार सुद्धा रिझर्व्ह बँकेला आहेत. तसंच ठराविक तरलता, ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो, मराठीत तरलता म्हणतो, ती बँकेकडे असावी यासाठी CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो हा ठराविक प्रमाणात बँकांना ठेवावा लागतो. तसंच SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो पण बँकांना मेंटेन करावा लागतो. त्याचे स्टेटमेंट
रिझर्व्ह बँकेकडे सादर करावे लागतात की उद्या बँक वाईट परिस्थितीत गेली तर काहीतरी लिक्विडिटी बँकेकडे असली पाहिजे, डिपॉझिटरना वाऱ्यावर सोडता कामा नये, यासाठी हे CRR आणि SLR या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर नवीन दुरुस्त्या झाल्या, त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबरच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संचालकांमधून निम्मे सभासद असतात आणि निम्मे बाहेरून तज्ञ संचालक घ्यावे लागतात आणि अशा प्रकारे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची रचना होते की जी वेळोवेळी प्रोफेशनल डिसिजनला बँकेला मदत करत असते. नवीन दुरुस्तीप्रमाणे संचालक मंडळात किमान 51% सदस्य हे प्रोफेशनली क्वालिफाईड आवश्यक आहेत. तर ते एक आपल्याला त्याची पूर्तता बँकांना करणं आवश्यक आहे की किमान 51% संचालक हे प्रोफेशनली क्वालिफाईड असले पाहिजेत. तसंच संचालकांचा कालावधी हा आता 10 वर्षापर्यंत मर्यादित करण्यात आलेला आहे. पूर्वी आपण पाहिलं असेल काही संचालक वर्षानुवर्ष 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष सुद्धा बँकेवर असायचे, परंतु आता त्यांचा कालावधी हा नवीन जी दुरुस्ती झालेली आहे, जी 1 एप्रिल 2021 पासून लागू झालेली आहे, त्याप्रमाणे 10 वर्ष असा करण्यात आलेला आहे. तसंच आता आपले अध्यक्ष असतील तर त्याचे 2 प्रकार आहेत, एक पूर्ण वेळ अध्यक्ष किंवा अर्धवेळ अध्यक्ष. सध्या आपण बघतो की आपले अध्यक्ष ते काही तास येतात बँकेमध्ये, काही निर्णय घेतात, त्याप्रमाणे अंमलबजावणीचं काम मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात. त्यामुळे ते काही पूर्ण वेळ चेअरमन नाही आहेत. जर बँकेला पूर्ण वेळ चेअरमन नसतील आता, तर व्यवस्थापकीय संचालक, पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक, पूर्ण वेळ मॅनेजिंग डायरेक्टर बँकेला नेमावा लागणार आहे. तर ते एक बदल या ठिकाणी झालेला आहे. तसंच चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, CEO यांची नेमणूक करण्याच्या आधी रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक झालेलं आहे. आणि ही जी पदं आहेत, संचालक असतील, व्यवस्थापकीय संचालक असतील, चेअरमन असतील, स्टॅट्युटरी ऑडिटर्स, या सगळ्यांना आता पब्लिक सर्वंटच्या व्याख्येत आणलेलं आहे या कायद्यानं. म्हणजे लोकसेवक या कायद्यात आणलेलं आहे. त्यामुळे नाव दे आर ओपन टू पब्लिक स्क्रुटिनी, हे लक्षात घ्यायचं आहे. इवन आता असं होतं की लेखापरीक्षक नेमताना संचालक मंडळ त्यांची नेमणूक करायची, त्याचा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जायचा मंजुरीसाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर त्यांची नेमणूक व्हायची. आता याच्यात जरा बदल झालेला आहे. स्टॅट्युटरी ऑडिटर नेमताना संचालक मंडळांनी त्याचे नाव रिझर्व्ह बँकेला पूर्व परवानगीसाठी कळवायचे आहे आणि रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ते नाव मान्यतेसाठी, मंजुरीसाठी ठेवायचं आहे आणि मग त्या स्टॅट्युटरी ऑडिटर, ज्याला आपण वैधानिक लेखा परीक्षक असं म्हणतो, यांची नेमणूक बँकेने करायची आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला बँकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
रिझर्व्ह बँक या नवीन दुरुस्तीप्रमाणे एखाद्या संचालकाला राजीनामा द्यायला सांगू शकते, राजीनामा देण्यास भाग पाडू शकते, चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक यांना पदावरून काढू शकते किंवा संपूर्ण बोर्डही बरखास्त करू शकते, तेवढं सिरियस असेल तर अर्थात. तर हे सर्व अधिकार आता रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे घेतलेले आहेत. पूर्वीपासून असलेले काही कलम जे आहेत त्याच्यामध्ये बँक स्वतःच्याच शेअर्सच्या अगेन्स्ट कर्ज देऊ शकत नाही, ते आजही आहे. याच कायद्यामधील 1985 साली कलम 45ZA टू 45ZF हे समाविष्ट केले गेले की जे नामांकनच्या संदर्भात आहेत. आपण जे नॉमिनेशन करतो, डिपॉझिट अकाउंट असेल किंवा लॉकर अकाउंट असेल, यांना जे आपण नॉमिनेशन फॅसिलिटी देतो त्याच्या संदर्भातले नियम, त्याची अंमलबजावणी, त्याची प्रोसिजर, हे सर्व जे काही नॉमिनेशनच्या बाबतीमध्ये आहे ते 45ZA ते 45ZF ही कलम 85 साली ऍड करून नॉमिनेशन फॅसिलिटी बँकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसंच बँकेने कुठलीही प्रॉपर्टी स्वतःच्या वापरासाठी ठेवायला परवानगी आहे, पण स्वतःच्या वापरासाठी नसेल तर मात्र 7 वर्षापेक्षा जास्त ती प्रॉपर्टी बँक स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही, ती विकावी लागते. म्हणजे एखादी प्रॉपर्टी जर बँकेने जप्त केली तर ती जास्तीत जास्त 7 वर्ष आपल्याला बाळगता येईल, नाहीतर ती डिस्पोज ऑफ करावी लागेल. तर BR ऍक्टच्या संदर्भामध्ये साधारणपणे हे महत्वाचे मुद्दे आपल्या बँकिंगच्या संदर्भामध्ये आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे पार्टिसिपंटना, सगळ्यांनी कॅमेरे ऑन केले तर बरं होईल जरा, म्हणजे मला तुम्ही आहात समोर माझ्याशी इंटरॅक्ट करू शकाल. थँक्यू. सर्वांनी करावं, सर्वांना विनंती आहे. तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मधले जे काही महत्वाचे कलम आहेत ते या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. त्याच्याविषयी काही शंका असेल तर ती विचारूया, नाही तर मग आपण पुढे जाणार आहोत. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आपल्या बँकांना लागू आहे, त्याप्रमाणे आपल्याला कार्य करावं लागतं, त्याला काही चॉईस नाही आहे. मी जी काही सगळी माहिती सांगितली आहे ती तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल दिलं असेल त्याच्यामध्ये आहे बरं का. पान नंबर 46 47 वर ही सगळी माहिती त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर काही शंका नसेल तर आपण पुढे जाऊयात का पुढे? एक प्रश्न आहे सर माझा. हा बोला. तुम्ही आता एक सर सांगितलं होतं की संचालक मंडळ फक्त 10 वर्षासाठी राहू शकतं. मला म्हणे सर कंटिन्यू 10 वर्ष का, त्याच्या जीवनशैली याच्यापर्यंत पूर्ण याच्यामध्ये 10 वर्ष राहतो का? कशामध्ये नाही, म्हणजे बरं का इंटरमिटंटली पण चालेल, पण टोटल 10 वर्षापेक्षा जास्त राहू शकणार नाही. आणि काय झालंय, हा कायदा नव्याने आलाय ना, त्याच्यामध्ये अजून खूप ग्रे एरियाज आहेत, खूप डाऊट्स आहेत बरं का. आता हा कधीपासून आहे, म्हणजे याला मागचा इफेक्ट आहे का नाही, का फक्त प्रॉस्पेक्टिव्ह आहे, जो आला नोटिफाय झाला गव्हर्नमेंट गॅझेट मध्ये तेव्हापासून ऍप्लिकेबल आहे, मागच्यांचं काय करायचं. पण मगाशी सांगितलं तसं याचा सगळ्याचा अन्वयार्थ लावायचं, इंटरप्रिटेशन करायचं, त्याच्याबद्दलचे निर्णय द्यायचे सगळे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आहे. त्याचं क्लॅरिफिकेशन सर्क्युलर काय अजून निघालेलं नाही, त्यामुळे हा ग्रे एरिया आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त 10 वर्षे नक्की आहे. ओके सर. तर जाऊयात पुढे आपण. सगळ्यात आपल्या रोजच्या जीवनातला भाग खरा आता सुरू होईल. हे BR ऍक्ट वगैरे आपले फारसा संबंध ब्रांच लेवल तर नाहीच, हेड ऑफिस लेवलला येतो.
आणि स्टेटमेंट सादर करणं वगैरे हा भाग त्याच्यामध्ये असतो, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट अमुक तमुक वगैरे. पण प्रत्यक्ष बँकिंग हे पुढे सुरू होतं. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष बँकिंग मध्ये काय होतं, दोन भाग असतात. एक डिपॉझिटचा, आपण बँकिंगची व्याख्या पाहिली त्याप्रमाणे ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट, ठेवी स्वीकारणे. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे कर्ज हा एक महत्वाचा भाग झाला, इन्व्हेस्टमेंट आणि कर्ज, आणि ठेवी स्वीकारणे हा एक महत्वाचा भाग झाला. आता आपण ठेवीच्या भागाकडे वळूयात या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अभ्यास कशाचा करावा लागेल, तर ठेवीचे प्रकार, टाइप ऑफ डिपॉझिट ज्याला म्हणता येईल, ठेवींचे प्रकार. आता खरं म्हणजे हे खूप बेसिक आहे, आपण बँकिंग करतोय रोज, तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्यामध्ये काही मतलब नाही आहे, पण जस्ट एक पासिंग रेफरन्स आपण ज्याला म्हणूयात, कारण सिलेबस मध्ये आहे उल्लेख म्हणून आपण करूयात. मूलतः 3 प्रकारच्या ठेवी बँकेकडे बँक घेते. एक सेव्हिंग डिपॉझिट, 2 करंट डिपॉझिट, ज्याला आपण मराठीत चालू ठेव खाती म्हणतो, बचत खाती, चालू ठेव खाती आणि मुदत ठेव खाती. या 3 प्रकारचेच खाती या ठिकाणी असतात. दुसऱ्या याचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून दुसऱ्या स्कीम बँक तयार करते. बँकेच्या अनेक स्कीम असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेकडे कदाचित नसेल, पण नॅशनलाइज बँकेमध्ये बघा, स्मार्ट सेव्हिंग अकाउंट नावाचा एक प्रकार आहे किंवा सुपर सेव्हिंग नावाचा एक प्रकार आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा, की ठराविक मिनिमम बॅलन्स डिफाईन केला जातो. एक 25,000 असेल, 50,000 असेल, आणि त्यापेक्षा जास्त बॅलन्स जर सेव्हिंग खात्यात असेल तर वरची रक्कम आपोआप कॉम्प्युटरद्वारा फिक्स डिपॉझिट मध्ये वर्ग होते. त्याला स्वॅपिंग ऑपरेशन म्हणतात. बाय स्वॅपिंग ऑपरेशन ती एफडी मध्ये रूपांतरित होते. आता याच्या ठिकाणी खरं सेव्हिंग अकाउंट आहे, म्हणजे लिक्विडिटी जेव्हा पैसे पाहिजे ग्राहकाला तेव्हा मिळाले पाहिजेत, म्हणून लिक्विडिटी पण आहे. मग जर समजा असं झालं की ग्राहकाने चेक सोडला त्या मिनिमम बॅलन्स पेक्षा जास्त, किंवा एटीएम कार्ड ऑपरेट केलं, तर रिव्हर्स स्वॅप ऑपरेशननी, स्वॅपिंगच्या रिव्हर्स ऑपरेशन, उलट ऑपरेशन होऊन तेवढा बॅलन्स परत सेव्हिंग अकाउंटला येतो आणि त्याचा चेक पास होतो किंवा एटीएमचं ट्रान्झॅक्शन पास होतं. तर याला म्हणतात स्मार्ट सेव्हिंग अकाउंट किंवा फ्लोटिंग फिक्स डिपॉझिट, असे निरनिराळे शब्द वापरले जातात, पण याचं फंक्शन बेसिकली सेम आहे. तर असं हे परमिटेशन कॉम्बिनेशन कसलं आहे, तर सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिटचं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे. तसंच एखादा अकाउंट शुभमंगल नावाचा अकाउंट असतो बघा, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर सेव्हिंग अकाउंट, आरडी अकाउंट आणि फिक्स डिपॉझिटचं कॉम्बिनेशन केलं जातं. कसं, तर सुरुवातीच्या काळामध्ये नोकरी लागल्यानंतर एखादा माणूस जास्त सेव्हिंग करू शकतो, तर सुरुवातीच्या काळात त्यांनी रिकरिंग अकाउंट उघडावं 5-10 वर्षाचं. मग जबाबदार, लग्न झालं, मुलं झाली, मुलांची शिक्षण सुरू झाली की त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात, त्यावेळेला त्याचा खर्च कमी होतो, वाढतो, त्याच्यामुळे बचत कमी करू शकतो. मग ती जी काही रक्कम 10 वर्षात आरडी मध्ये साचली असेल मॅच्युरिटी अमाऊंट सह, ती सगळी आपोआप फिक्स डिपॉझिट मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे त्यांनी परत यायचं नाही किंवा काही फॉर्म भरून द्यायचा नाही. पुढचे 10 वर्ष ती फिक्स मध्ये जाते कम्युनिटी डिपॉझिटला, आणि 20 वर्षांनी ती रक्कम त्याला, त्यावेळेला समजा त्याच्या मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षण सुरू झालं असेल, मुलीचं लग्न, मुलगी लग्नाला आली असेल, तर त्यावेळेला त्याला एक मोठी रक्कम त्याच्या हातामध्ये मिळते. आणि म्हणून याला असं अट्रॅक्टिव्ह नाव काहीतरी देतात बा, शुभमंगल योजना. पण हे शेवटी काय, बेसिक 3 पैकी 2चं कॉम्बिनेशन केलंय, रिकरिंग डिपॉझिट आणि फिक्स डिपॉझिट यांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. किंवा कर्जाच्या बाबतीत सुद्धा ट्रॅव्हल लिंक्ड स्कीम तयार करता येते.
एखाद्याने 2 वर्ष आरडीचं अकाउंट उघडलं, एक 5,000 रुपये महिन्याचं, म्हणजे तो 5,000 रुपये महिना बचत करू शकतो हे बँकेला खात्री झाली. तर 2 वर्षानंतर त्याला जर कुठं प्रवासाला जायचं असेल, ट्रिपला, तर बँकेने त्याला कर्ज द्यायला काही हरकत नाही आहे. कारण 5,000 रुपये महिना तो भरू शकतो. साचलेल्या रकमेच्या 2 पट 3 पट बँकेने त्याला कर्ज दिलं ट्रॅव्हल स्कीम म्हणून, तरी हरकत नाही आहे. कारण वी हॅव ऑलरेडी टेस्टेड दिस रिपेइंग कपॅसिटी. त्यामुळे अशा निर्णया योजना आपल्याला बँकेला, याला इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स म्हणतात. बँकेने सुद्धा काय केलं पाहिजे आता, की नवीन नवीन प्रॉडक्ट्स बँक मार्केटमध्ये आणले पाहिजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी. आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमच्या बाबतीत अनटच्ड विषय कुठला आहे तो मी आता डील करणार आहे बरं का. कृपया सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. हे आतापर्यंत तुम्ही करत आलेलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता जो पुढचा भाग आहे तुम्ही केलेला नाही यापूर्वी, पण आपल्या सिलेबस मध्ये आहे म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. पिसुरे साहेब. असं हा, दुसरं कोण आहे? स्वरूपा पवार, विजय वाकळे. ऑन करा, ऑन करा. कारण तुम्ही हा पुढचा विषय हाताळलेला नाहीये. ही माहिती तुमच्यासाठी नवीन आहे, लक्षात ठेवा. पुढे एक जो भाग आहे सेव्हिंगच्या अकाउंट किंवा फिक्स डिपॉझिटच्या अकाउंटच्या, ज्यांना जे एनआरआय आहेत त्यांचे पण अकाउंट आपल्याला उघडता येतात. अर्थात त्याला बँकेचं, रिझर्व्ह बँकेची परमिशन लागते. परंतु ते काय असतात हे आपल्याला माहित पाहिजे. एनआरआय चे अकाउंट कसे उघडायचे, कुठल्या प्रकारचे उघडता येतात, त्याच्यावर काय काय बंधन आहेत, काय काय मर्यादा आहेत, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता मुळामध्ये एनआरआय कोणाला म्हणलं जातं बघा. एनआरआय चा अर्थ काय बघा, लिहून घ्या. नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. एनआरआय चा अर्थ आहे नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. मग हा कोण असतो नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल? हा कोण असतो की आपल्याला माहिती आहे की काही विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकायला जातात किंवा काही नोकरी निमित्ताने जातात. ते असतात भारतीय वंशाचे, परंतु त्यांचं सध्या वास्तव्य परदेशामध्ये आहे बरं का. नोकरी निमित्ताने असेल, शिक्षणानिमित्ताने असेल, तर ज्यांचं वास्तव्य परदेशामध्ये 180 दिवसापेक्षा जास्त आहे, म्हणजे 181 दिवस झाले की तो एनआरआय होतो. लक्षात ठेवायचं. जो आपला भारताचा रहिवासी आहे आज, पण तो परदेशात गेलाय आणि परदेशात वास्तव्याला आहे आणि 180 दिवसापेक्षा ज्याचं वास्तव्य जास्त आहे त्याला म्हणतात नॉन रेसिडेंट इंडियन. तर अशा माणसांची खाती जर उघडायची असतील तर ती 4 प्रकारची खाती, 3 प्रकारचे, चौथं नंतर सांगतो. सर्वप्रथम अकाउंट उघडता येतं ते एनआरओ. एनआरओ चा अर्थ आहे हे नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट. एनआरओ चा अर्थ नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट. आता हा एनआरओ अकाउंट जो आहे तो एकतर सेव्हिंग असू शकतो किंवा फिक्स डिपॉझिट असू शकतो. म्हणजे बचत खातं असू शकेल किंवा मुदत ठेव खातं असू शकेल. हे कशामध्ये मेंटेन केलं जातं तर भारतीय रुपयामध्ये. हे विदेश चलनामध्ये मेंटेन होत नाही. विदेशातून पैसे आले तर ते भारतीय रुपयात कन्वर्ट केले जातात. जो काही एक्सचेंज रेट चालू असेल त्याप्रमाणे ते भारतीय चलनामध्ये कन्वर्ट केले जातात आणि मग ते खात्याला जमा केले जातात. या खात्यामध्ये लोकल क्रेडिट्स पण अलाउड आहेत. म्हणजे एखाद्याला त्याची इथं मालमत्ता असेल, आता तो एनआरआय आहे पण त्याचं इथं फ्लॅट आहे, त्यांनी भाड्याने दिलाय, त्याचं भाडं मिळतं आहे, तर तेही या खात्यामध्ये जमा करायला हरकत नाहीये. ते पण जमा करता या ठिकाणी लोकल क्रेडिट जमा करता येतात बरं का. यातला बॅलन्स समजा त्या माणसाला परदेशातला लागला
तर परत तो कन्वर्ट करून पाठवता पण येतो. त्याला रिपॅट्रिएशन असं म्हणलं जातं आणि तो पाठवता येतो. आता याच्यावर जर त्याला व्याज उत्पन्न मिळणार आहे या खात्यावर, ते भारतीय कर कायद्याप्रमाणे टॅक्सेबल आहे. एनआरओ अकाउंटचं इंटरेस्ट जे आहे, इन्कम ज्या खात्यावर तो म्हणजे मिळवणार आहे, ते भारतीय कर कायद्याप्रमाणे टॅक्सेबल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरचा टॅक्स माफ, इन्कम टॅक्स माफ नाही आहे. हे झालं एनआरओ अकाउंट बद्दल. आता दुसरा अकाउंट एनआरआयच्या संदर्भात आहे, तो एनआरई आहे, नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट म्हणलं जातं त्याला, नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट. आता नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट पण दोन प्रकारचे असतात, एक तर बचत खातं असेल किंवा मुदत ठेव खातं असेल, बरं का. आता याच्यामध्ये मात्र लोकल क्रेडिट्स अलाउड नाही आहेत. फक्त फॉरेन मधनं आलेले पैसे त्यांचं भारतीय रुपयात कन्वर्ट होतात, रूपांतरित केले जातात, जो काही दर चालू असेल विदेश विनिमयाचा त्याप्रमाणे, आणि ते खात्यामध्ये जमा केले जातात. त्याच्यानंतर याच्यावर जे इंटरेस्ट मिळेल त्याला, ते मात्र करमाफ आहे, बरं का. एनआरई खात्याचं इंटरेस्ट हे करमाफ आहे. यातला बॅलन्स सुद्धा त्या माणसाला तिथं परदेशात लागेल तेव्हा परत एकदा ज्या विदेश विनिमयात तो मागेल, डॉलर असेल, पाऊंड असेल, येन असेल, युरो असेल, तर तो कन्वर्ट करून पाठवता येतो. त्याला परत तिथे ते आपल्याला उपलब्ध करून देता येतात. तर हा झाला एनआरई अकाउंट. सर हे करमाफ जे आहे, तुम्ही जे म्हणता ह्या व्यवहारासाठी करमाफ आहे, एनआरई साठी याच्यासाठी व्यवहाराची लिमिटेशन आहे का काही? काही नाही. अच्छा. कारण का $1,000 पाठवले तर आपल्याकडे 85,000 होतात ना त्याचे, त्यामुळे काय लिमिट घालणार तुम्ही. फक्त भारतीय कर कायद्याच्या कक्षेत ते इंटरेस्ट येत नाही. मग त्याच्यासाठी पुढची भाग सांगतो तुम्हाला. अमेरिका आणि भारतात एक करार झालेला आहे बघा, त्यामुळे तुम्ही हे अकाउंट उघडून घेत नाही म्हणून, किंवा एखादा आपण इव्हन डोमेस्टिक डिपॉझिट जरी घेतलं ना, तर एक फटका नावाचा फॉर्म भरून घ्यावा लागतो, बरं का. म्हणजे ते फॉरेन ट्रिटीचा फॉर्म आहे की बुवा माझं एका ठिकाणी कुठेतरी टॅक्सेशन झालंय, नाही तर तो दोन्हीकडे त्यांनी टॅक्सेशन नाही असं व्हायला नको, म्हणून साठी तो फटका फॉर्म भरून घ्यावा लागतो. ठीक आहे. हे झालं सेव्हिंग आणि मुदत ठेव खात्यांच्या बाबतीतचे अकाउंट झाले. तर आता फिक्स डिपॉझिट, आणि तेही फॉरेन करन्सीतच ठेवा. समजा एखाद्याची इच्छा असेल, एक मिनिट मी जरा दार उघडतो, बेल वाजवली आहे, एक मिनिटात आलो, जस्ट प्लीज. बोलतोय मी याच्यावर. आता आपण पहिले जे दोन्ही खाते पाहिले, एनआरओ असेल किंवा एनआरई असेल, हे इंडियन रुपीज मध्ये मेंटेन केले जातात. पण एखादा परदेशातला आहे, तो एनआरआय आहे, त्याची इच्छा आहे की भारतीय रुपया घसरतोय, मला नाही रुपयात पैसे ठेवायचे, मला डॉलर मध्येच पैसे ठेवायचे आहेत काय, तर आणि मला परत त्याचं व्याजही डॉलर मध्येच मिळालं पाहिजे आणि परत मला डॉलर मध्येच मिळायला पाहिजेत पैसे, तर त्यावेळेला त्याला फिक्स डिपॉझिट मध्ये ते ठेवता येतात. त्याचं नाव आहे FCNR. FCNR चा अर्थ असा आहे, फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट अकाउंट. FCNR, फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट अकाउंट, हा फक्त मुदत ठेव खातं असतं आणि हे विदेश चलनामध्येच मेंटेन केलं जातं. आपल्या भारतामध्ये साधारणपणे 4 चलनामध्ये हे खातं ठेवू शकतो.
US डॉलर, ब्रिटिश पाऊंड, जॅपनीज येन आणि युरो या 4 चलन आपल्या रिझर्व्ह बँकेने मान्य केलेले आहेत. US डॉलर, ब्रिटिश पाऊंड, जॅपनीज येन किंवा युरो हे 4 चलनामध्ये हे मेंटेन केलं जातं. याच्या हे पण नॉन टॅक्सेबल आहेत ठेवी या, आणि त्याला विदेश विनिमयातच व्याज जमा केलं जातं. त्या रेटने त्याचे रेट्सही वेगळे असतात, डॉलर मधलेच रेट असतात, त्याप्रमाणे ते मेंटेन केलं जातं. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला परत डॉलर मध्ये पैसे पाठवले जातात. कन्व्हर्जन करायची काही जरूर नाही, कारण ते मेंटेनच डॉलर मध्ये केलेलं आहे. असं ते FCNR नावाचं फिक्स डिपॉझिट अकाउंट आहे. तर 3 अकाउंट आपण पाहिले, NRO, NRE आणि FCNR. अजून एक चौथा प्रकार आहे, त्याचं नाव आहे RFC, म्हणजे रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट. रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट. आता हे पण फॉरेन करन्सी मध्ये मेंटेन केलं जातं. एखादा NRI जर भारतात परत येणार असेल, परत भारतात वास्तव्य करण्यासाठी परत येणार असेल आणि येताना तो डॉलर किंवा तिकडे कमावलेले डॉलर त्यांनी आपल्याकडे पाठवले असतील, तर आपल्याला हे अकाउंट उघडता येतं आणि ते त्या विदेश चलनामध्येच मेंटेन करता येतं, बरं का. तर म्हणून याला रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट म्हणलं जातं. हा NRI नाही इकडे आल्यानंतर वास्तव्याला, पण रेसिडेंट फॉरेन करन्सी मुद्दाम त्याला सवलत दिली का तू तुझ्या त्या चलनामध्ये ठेव, हरकत नाही. जर त्या परत NRI झाला, म्हणजे परत एकदा त्याला काही दुसरीकडे दुसरी नोकरी लागली, परत परदेशात गेला, तर ते अकाउंट त्याला परत तिकडे मागवता येतो, बर का. त्याला रिपॅट्रिएशन म्हणतात. ते परत त्या चलनात पैसे तिकडे पाठवून देणं त्याला रिपॅट्रिएशन असं म्हणलं जातं. जोपर्यंत तो भारतीय निवासी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर टॅक्स लागत नाही, बरं का, लक्षात ठेवा. भारतीय निवासी झाला, रेसिडेंट स्टेटस घेतलं की त्याच्यावर मग टॅक्स लागू होतो. तर अशा 4 प्रकारचे हे NRI चे अकाउंट आपण उघडू शकतो. अर्थात त्याला RBI ची परवानगी घ्यावी लागते, फॉरेन एक्सचेंज लायसन घ्यावं लागतं आणि मग हे अकाउंट उघडता येतात. ते बँकेने केलं. अर्थात कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये फार थोड्या बँका आहेत. मोठ्या बँका ज्या आहेत, सारस्वत कोऑपरेटिव्ह असेल किंवा कॉस्मॉस असेल, हे असले व्यवहार हे फॉरेन एक्सचेंज मधले करतात. पण आपल्या अभ्यासक्रमात असल्यामुळे आपण त्याची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तर याच्याबद्दल काही शंका आहे का जाऊयात पुढे? सर माझा एक प्रश्न आहे. एकूण एकंदरीत ते सर्व ठेवी पाहता पिगमी ठेव, दैनंदिन आणि आवर्त ठेव, हा ठेव त्या प्रकारात येत नाहीत का? मग नाही, तुम्ही शेवटी बघा, तो रोज जमा करतो पैसे, बरोबर की नाही? हो. म्हणजे ते एक प्रकारचं डिपॉझिट. त्याची मुदत किती असते सांगा मला? 4 महिने किंवा 6 महिने. 6 महिने असते. म्हणजे ते मुदतीचंच खातं झालं ना शेवटी. म्हणजे ठेव मध्येच येणार ते. मुदत ठेव मध्येच येईल ते. ओके सर, चालेल. अर्थात बिफोर मॅच्युरिटी पेमेंट देतो आपण, काय, पण घेताना म्हणजे जे ऍग्रीमेंट होतं ते आपण ठराविक कालावधीसाठी होतं ना. हो. तर आणि काही विचारायचं आहे कोणाला? जाऊयात पुढे. आता आपल्याला जे आता खात्यांची माहिती घेतली आपण, म्हणजे डिपॉझिट्सचे प्रकार पाहिले. आता डिपॉझिटर्सचे प्रकार बघायचे, म्हणजे टाइप्स ऑफ डिपॉझिटर्स. आता बँक म्हणून जर आपण विचार केला
तर आपल्याकडे दोनच प्रकारचे लोक, किंवा ज्याला मराठीमध्ये लोक म्हणण्यापेक्षा मी व्यक्ती म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये पर्सन म्हणतात, म्हणजे मराठीत व्यक्ती, दोनच प्रकारचे पर्सन आपल्या बँकेकडे खातं उघडण्यासाठी येऊ शकतात. एक आहे नॅचरल पर्सन आणि दुसरा आहे लीगल पर्सन. तर नॅचरल पर्सनचं खातं उघडण्याची प्रक्रिया वेगळी आहे. मग त्यात काही विशिष्ट प्रकार आहेत, त्यांच्याबद्दलचे कायदे वेगळे आहेत, त्यांच्याबद्दल खातं उघडताना काही विशिष्ट काळजी घ्यावी लागते, ते आपण अभ्यासणार आहोत. तसंच लीगल पर्सनच्या बाबतीमध्ये सुद्धा काही विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते, त्याप्रमाणे खाते उघडावी लागतात. अर्थात केवायसी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये सगळं ते डिफाईन केलेलं आहे. काय तर तिसरं व्यक्ती कोणी आपल्याकडे खातं उघडायला येत नाही. आता नॅचरल पर्सन कोणाला म्हणायचं आणि लीगल पर्सन कोणाला म्हणायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे समजण्यासाठी. तर नेचर पासून नॅचरल शब्द तयार झालाय बघा. नेचर पासून नॅचरल बघा. बिकॉज ऑफ नेचर वी आर इन दिस वर्ल्ड. तुम्ही काय, मी काय, बिकॉज ऑफ नेचर वी आर इन दिस वर्ल्ड. म्हणून नॅचरल पर्सन म्हणजे तुम्ही, मी जे आहे ते नॅचरल पर्सन आहोत. व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं, तर इंडिव्हिज्युअल हा नॅचरल पर्सन आहे. पण एखादी संस्था आहे ती कुठल्या तरी कायद्यानं अस्तित्वात येते बघा. म्हणजे पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप कायदा आहे, ट्रस्ट असेल तर ट्रस्ट कायदा आहे, कंपनी असेल तर कंपनी कायदा आहे, सोसायटी असेल तर सोसायटीचा कायदा आहे. म्हणजे ह्या ज्या काही आहेत संस्था, ज्याला आपण संस्था म्हणतो, इन्स्टिट्यूशन म्हणतो, या कुठल्या तरी कायद्यानं अस्तित्वात येतात, म्हणून त्यांना म्हणायचं लीगल पर्सन. म्हणजे आपल्याकडे खातं उघडायला कोण येतं, आयदर ए इंडिव्हिज्युअल कम्स टू अस ऑर ए इन्स्टिट्यूट कम्स टू अस फॉर ओपनिंग ऑफ एन अकाउंट. बरोबर की नाही? तिसरं कोणी येऊ शकत नाही. आणि म्हणून साठी आपल्याला आता माहिती घेताना, टाइप्स ऑफ कस्टमर्सची माहिती घेताना, पहिल्यांदी इंडिव्हिज्युअल खातेदार जे आहेत, वैयक्तिक खातेदार जे, त्यांची माहिती घ्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर संस्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये तपशीलवार माहिती घ्यावी लागणार आहे. तर आपण व्यक्तिगत खात्यांची माहिती घेताना कोणाकोणाची माहिती घेणार आहोत, तर अज्ञान खातेधारक, ज्याला आपण मायनर म्हणतो, मायनर. त्याच्यानंतर अंध व्यक्तीचं खातं, अशिक्षित माणसाचं खातं, त्याच्यानंतर स्त्री खातेदार यांच्याविषयीची माहिती, काही काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ हिंदू स्त्री आणि बुरखाधारी स्त्री यांच्यात कायद्यात थोडा फरक आहे, तो आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं खातं उघडताना. त्यामुळे स्त्री खातेदारांविषयी माहिती घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर संस्थात्मक खात्यांच्या बाबतीमध्ये इंडिव्हिज्युअल मध्ये प्रोप्रायटरशिप पण येतात बरं का. प्रोप्रायटरची जी खाती आपण उघडतो ती पण इंडिव्हिज्युअल मध्ये येतात. थोडीशी प्रोसिजर वेगळी आहे, पण ती पण आपण अभ्यासणार आहोत. संस्थांच्या बाबतीमध्ये पार्टनरशिप, भागीदारी संस्था असेल, कंपनी खातेधारक असेल, नवीन एक प्रकार जो आलेला आहे 2008 पासून, तो LLP नावाचा प्रकार आहे बघा, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. अशा प्रकारची पण खाती आपल्याला उघडावी लागतात. LLP त्याला म्हणलं जातं, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. त्याच्यानंतर ट्रस्टची खाती, त्याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. HEF ची खाती तुमच्याकडे असतील बघा. HEF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, या विषयी पण आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचा कायदा थोडासा वेगळा आहे. खातं उघडताना काय काळजी घ्यायची, कुठले फॉर्म भरून घ्यायचे, कोणाला काय अधिकार असतात, को पार्टनर कोणाला म्हणतात, मेंबर कोणाला म्हणतात,
या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला क्लिअर या ठिकाणी अभ्यासाच्या द्वारे करायच्या आहेत. तर मला असं वाटतंय की आज आपण, कारण आता ह्या विषयात जर आपण घुसलो तर याला खूप वेळ लागणार आहे, कारण एक मायनर समजून सांगायचं असेल तर किमान अर्धा तास लागतो. कारण आपल्याला वाटेल की मायनर काय, ते बाळाचं तर खातं आहे, पण तसं नाही आहे. ते मायनरच्या बाबतीमध्ये कायदे थोडेसे फार वेगळे आहेत. कुठल्या बॅकवरून ते कायदे आले, त्याचा आपण कशी अंमलबजावणी करायची, कसं त्याला ते पालन करायचं, जवळजवळ अर्धा तासाची ती माहिती फक्त मायनरच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे आपण उद्यापासून, उद्या परत माझं मला वाटतं 3 ते 4 आहे, उद्या मात्र माझं 3 ते 4 व्याख्यान आहे. तर उद्या आपण इंडिव्हिज्युअल अकाउंटला सुरुवात करणार आहोत. तर थोडंसं तुम्ही जर वाचन करून आलात तर तुम्हाला जास्त चांगलं समजेल. अर्थात मी मराठीत तुम्हाला सांगेलच समजून, पण उद्यापासून आपण आज इथं थांबूयात आणि उद्यापासून सुरू करूया त्या टॉपिकला, असं मला वाटतंय. म्हणजे त्याला कंटिन्युटी राहील. ICM चे सर आहेत का ऑनलाईन? येस सर, येस. हा, तर मी आता पहिला आपला BR ऍक्ट आणि हे पूर्ण केलेलं आहे, टाइप्स ऑफ डिपॉझिट्स, बरं का. ओके. आता पुढचा जो विषय सुरू काय, टाइप ऑफ कस्टमर आहे, त्याला नवीन टॉपिक आहे आणि तो थोडासा लेंदी आहे. लेंदी म्हणजे त्याच्यात कन्सेप्ट क्लिअरन्स आहे. ओके. तर ते आपण उद्या सुरू करूयात. येस सर. तर आतापर्यंत याच्यावर काही शंका